तर आता प्रथमेश म्हणण्याच्या प्रोजेक्टच्या शेवट होत आली असं तर दिसतं, कारण सुरुवातीपासून आपण बनवत आलेली जेली काही वेगळीच बनत होती. जिथं कुठं चुका होत होत्या त्या सुद्धा आपण सुधरत गेलो. पण ते व्हिडिओ बघून एवढे मेसेज आले, कुठला प्रोजेक्ट आहे, कसलं फॉर्म्युलेशन आहे, काय उपयोग आहे त्या जेलीचा, एवढं सगळं तर ठीक होतं. वरनं ते आणि मला त्यांच्या प्रोजेक्टचे डाऊट विचारत होते. ते एका क्षणाला वाटलं आईला प्रथमेश म्हणजे सायंटिस्ट झाला का काय. बरं जाऊ देते, आपण येऊया आपल्या परत प्रोजेक्टकडे. आम्ही मागवले या प्रोजेक्टसाठी खायचं जिलेटिन. कॉलेजमध्ये होतं ते चांगलं नव्हतं. आता आम्ही प्रोजेक्ट बनवायला लागलो अँटी डायबेटिक गमी. चला आता एक काम करूया, काय वाटतंय तुम्हाला एक्सटर्नल आल्यावर आम्हाला या प्रोजेक्ट वरनं काय काय प्रश्न विचारतील जरा कमेंट करून सांगा बरं लवकर, तेवढंच आमची पण प्रॅक्टिस होईल. तर आजचा हा शेवटचा प्रोजेक्ट करायचा म्हटलं आणि आत्ताच या फॉर्म्युलेशन मध्ये आपला ड्रग घालून ठेवूया. सगळं बनवून झाल्यावर जरा टेस्ट पण करून बघितली. माझ्या मते बहुतेक आमचं फॉर्म्युलेशन चांगलंच झालं. तर आता वेळ आली होती चांगल्या फ्लेवर आणि आम्ही फ्लेवर टाकलेला स्ट्रॉबेरीचा. आता हे सगळं फ्लेवर मिक्स करून झाल्यावर वेळ आली होती त्या मोल्ड मध्ये टाकायची. आधी त्याला सगळं ग्लिसरीन लावून घेतलं. जेवढा वेळ आम्ही फॉर्म्युलेशन केलं तेवढा वेळ मी लिहून घेतलं, म्हणजे कळल तरी चुका कुठे झाल्यात नक्की. 1-1.5 तास फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर शेवटी आमची गमीज फॉर्म झाल्यात. आणि भारी गोष्ट म्हणजे ही समोरची गमी आहे ती रूम टेम्परेचरला पण मेल्ट होत नव्हती. तर आमचा प्रोजेक्ट नक्की कसा वाटला कमेंट करून लवकर सांगा.